स्टुडंट्स, काल आपण टॉपिकला डिटर्मिनंट अँड मॅट्रिक्स या टॉपिक्सला आपण सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण 2x2चा डिटर्मिनंट सॉल्व्ह कसा करायचा, जी अरेंजमेंट कशी असते हे आपण पाहिलेलं आहे. आज आपल्याला 3x3चा डिटर्मिनंट आपल्याला पाहिजे. 3x3 डिटर्मिनंट आपल्याला पाहायचा आहे. तर 3x3 डिटर्मिनंट मध्ये ज्यामध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स, नंबर ऑफ रोज 3 असतात, नंबर ऑफ कॉलम 3 असतात, तर आपण 3x3 डिटर्मिनंट म्हणतो. त्याची अरेंजमेंट आपण करताना स्ट्रेट ब्रॅकेट मध्ये करतो. पहिला आहे A11, याचा अर्थ होतो फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, A12 A13 A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम, A22 A23 A31 A33 आपलं A32 आणि A33. हा 3x3चा डिटर्मिनंट झाला. आता हा सॉल्व्ह करताना आपण 2x2चा डिटर्मिनंट पाहिलेला आहे, पण 3x3चा डिटर्मिनंट जर सॉल्व्ह करायचा असेल तर फर्स्ट रोचा आपल्याला इथे यूज करून घेता येतो. फर्स्ट रोचा आपण जर फर्स्ट एलिमेंट सर्वात आधी मानला A11, तर त्याचा 2x2च्या डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट आधी करून घ्यायचा आहे. म्हणजे फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा आहे. रिमेनिंग 4 एलिमेंट आपल्याला 2x2च्या डिटर्मिनंट मध्ये मांडून घ्यायचे. A32 A33 हा 2x2चा डिटर्मिनंट क्लोज झाला. मायनस साइन तर सेकंड एलिमेंट घेताना फर्स्ट रोचा सेकंड एलिमेंट मायनस साइन कंपल्सरी द्यायचं आहे. इथं A12 हे मायनस साइन आपलं एलिमेंट आपण घेतला. मग फर्स्ट सेकंड कॉलम असल्यामुळे सेकंड कॉलम इथं सोडून दिलाय. फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम 2x2च्या डिटर्मिनंट मध्ये जी मांडणी करून घ्यायची आहे. काय मग इथं A21 फर्स्ट एलिमेंट येईल, सेकंड एलिमेंट A23 येईल, त्यानंतर सेकंड रो मधले A31 आणि A33. हा सेकंड डिटर्मिनंट आपला तयार झाला. त्यानंतर प्लस साइन देऊन फर्स्ट रोचा थर्ड एलिमेंट लिहून टाकायचा. तसा 1 3 2x2च्या डिटर्मिनंट मध्ये फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम सोडून द्यायचा आहे. रिमेनिंग एलिमेंट A21 A22 A31 आणि A32 हा डिटर्मिनंट तुमचा तयार झाला. आता आपण 2x2चा डिटर्मिनंट काल जसं सॉल्व्ह करायचं तर त्याच पद्धतीने इथं क्रॉस मल्टिपल करून 2x2चा डिटर्मिनंट सॉल्व्ह करायचा आहे. फर्स्ट A11 जसा तसा राहील डिटर्मिनंट मध्ये. फर्स्ट क्रॉस मल्टिपल करून घ्यायचं आहे. स्क्वेअर ब्रॅकेट टाकू आपण इथं. A22 ने A33 ला मल्टिपल करायचंय. A22 इंटू A33 मायनस साइन द्यायचंय. A23 ने A32 ला मल्टिपल करायचं. A23 इंटू A32 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. इथं मायनस साइन कंपल्सरी. A12 त्यानंतर परत स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इथं क्रॉस मल्टिपल करून घ्यायचं. A21 ने A33 ला मल्टिपल करायचं. A21 इंटू A33 मायनस A23 इंटू A31 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. परत इथं प्लस साइन. हा A13 ठेवून दिला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये. A21 ने A32 ला मल्टिपल करायचे. A21 इंटू A32 मायनस A22 ने A31 ला मल्टिपल करायचं आहे. A22 इंटू A31 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. अशा प्रकारे आपल्याला 3x3चा डिटर्मिनंट सॉल्व्ह करता येतो. तिथे नंबर्स असते तर आपल्याला कॅल्क्युलेशन करता. एक एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल 2 3 1 0 4 2 5 3 1 हा आपण डिटर्मिनंट आपण मानला 3x3चा. आता याला सॉल्व्ह करायचं आहे. याला सॉल्व्ह करताना सेम याच पद्धतीने अरेंजमेंट करून घ्यायची. सर्वात आधी फर्स्ट रोचा फर्स्ट एलिमेंट ते A11 1 1 म्हणजे A1 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम. त्याच पद्धतीने आपल्याला अरेंजमेंट करून घ्यायचे. आता 2 जशा तसे राहिले. 2x2च्या डिटर्मिनंट मध्ये फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून दिला. 4 2 3 1 2x2चा डिटर्मिनंट क्लोज झाला. मायनस साइन कंपल्सरी. सेकंड एलिमेंट 3 परत 2/2 चा डिटरमिनेंट्स फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडून द्यायचा 0
2 5 1 ब्रॅकेट 2 ॲडजस्ट डिटरमिन क्लोज. त्यानंतर थर्ड एलिमेंट प्लस साइन कंपल्सरी 1 स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये स्टेट डिटरमिन मध्ये फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम सोडून द्यायचा 0 4 5 3 हा 2/2 चा डिटरमिनंट आपला झाला. आता याच्यामध्ये सॉल्व करण्यासाठी आपल्याला 2 क्रॉस मल्टिपल करून घ्यायचा. याला स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकू. 4 ने 1 ला मल्टिपल करायचं 4 1 जा 4 मायनस 2 ने 3 ला मल्टिपल करायचे 2 3 जा 6 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज मायनस साइन कंपल्सरी 3 इन स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 0 ने 1 ला मल्टिपल केलं 0 आलं मायनस साइन कंपल्सरी 2 ने 5 ला मल्टिपल केलं 2 5 जा 10 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज प्लस 1 इन ब्रॅकेट मध्ये 0 ने 3 ला मल्टिपल केलं 0 आलं मायनस साइन कंपल्सरी 4 ने 5 ला मल्टिपल केलं 20 आले स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता याचं ब्रॅकेट सॉल्व करायचं आपल्याला बॉड मासचा वापर इथे करायचा आहे. बॉड मास मध्ये आधी ब्रॅकेट सॉल्व करतो नंतर ऑफचं मल्टिपल करतो. इथं कोणतं साइन आहे जी मल्टिपल साइन असतं म्हणजे 2 into 4 minus 6 minus 2 येईल minus 3 into 0 minus 10 minus 10 व्हॅल्यू येऊन जाईल प्लस 1 मल्टिपल 0 minus 20 तर minus 20 व्हॅल्यू आली. ते कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे इज इक्वल टू 2 ने -2 ला मल्टिपल केलं -4 आन्सर आलं मायनस मायनस -3 ने -10 ला केलं मायनस मायनस प्लस 30 आणि 1 ने -20 ला मल्टिपल केलं तर -20. निगेटिव्ह निगेटिव्हचे ॲडिशन करून घेतली तरी चालते किंवा 4 आणि 30 चं सबट्रॅक्शन केलं तरी चालून घे. आधी आपण निगेटिव्ह निगेटिव्हचे ॲडिशन करू. हा 30 जसं तसं राहिला प्लस -4 -20 -24 आणि जर दोन्हीचा डिफरन्स काढा तर +6 आपल्याला इथे आन्सर मिळून जाईल. अशा प्रकारे आपल्याला 3/3 चा एक डिटरमिनंट आपल्याला सॉल्व करता येतो. अजून एक आपण एक्झाम्पल पाहू. एक्झाम्पल पाहताना सेम आपण एक्झाम्पल पाहू तर एक एक्झाम्पल आपण घेऊ 0 1 -5 2 1 -3 -3 1 -4 आपण परत एक एक्झाम्पल आपण दुसरं सेकंड एक्झाम्पल आपण घेतलंय. तर हा डिटरमिनंट सॉल्व करताना सेम आपल्याला तीच मेथड वापरायची. फर्स्ट एलिमेंट जसा तसा ठेवायचा आहे. डिटरमिनंट मध्ये फर्स्ट रो आणि फर्स्ट कॉलम सोडून द्यायचा. रिमेनिंग एलिमेंट 1 -3 1 -4 डिटरमिनंट क्लोज मायनस साइन कंपल्सरी. त्यानंतर सेकंड एलिमेंट आपल्याला तिथे घ्यायचा आहे 1 आले 2/2 च्या डिटरमिनंट मध्ये फर्स्ट रो आणि सेकंड कॉलम सोडायचा. रिमेनिंग एलिमेंट 2 -3 -4 स्क्वेअर ब्रॅकेट डिटरमिनंट क्लोज प्लस साइन कंपल्सरी फर्स्ट रो चा थर्ड एलिमेंट -5 2/2 चा आपला डिटरमिनंट मध्ये फर्स्ट रो आणि थर्ड कॉलम सोडून द्यायचा. रिमेनिंग एलिमेंट 2 1 -3 1 हा 2/2 चा डिटरमिनंट आपण मानला. आता त्याचं सॉल्व करायचं आपल्याला 0 इन ब्रॅकेट स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 1 ने -4 ला मल्टिपल केलं -4 आलं मायनस साइन कंपल्सरी -3 ने 1 ला मल्टिपल केलं -3 आणि हा मायनस पहिला हा मायनस 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 +3 झाले स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज -1 कंपल्सरी इन ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 2 ने -4 ला मल्टिपल केलं आपण -8 आन्सर आलं. इथं मायनस साइन कंपल्सरी द्यायचंय -3 ने -3 ला मल्टिपल केलं +6 9 येऊन जाईल. एमा साइन चेंज होणार नाही तसंच तसं राहील प्लस च आणि हे मायनस इथं -5 येऊन जाते स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 2 ने 1 ला मल्टिपल केलं 2 आलं. इथं मायनस साइन कंपल्सरी -3 1 ने -3 ला मल्टिपल केलं -3 आले आणि हे पहिले मायनस 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 +3 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता यांचं कॅल्क्युलेशन करून घ्यायचंय 0 × -4 + 3 एक निगेटिव्ह आणि एक पॉझिटिव्ह असेल तर आपण डिफरन्स काढतो आणि बिगर नंबरचं साइन देतो -4 + 3 -1 हे -1 जसं तसे -8 आणि -9 दोन्ही निगेटिव्ह असेल तर त्यांची आपल्याला ऍडिशन होते. -8 -9 किती झाले -17 आणि हा -5 जसं तसं राहिला
+2 आणि इथं +3 म्हणजे 2 + 3 किती व्हायला लागले 6. आपलं 5. त्यांचं मल्टिपल करून घ्यायचं आहे. 0 ला आपण कशाने मल्टिपल केलं आपलं आन्सर तर काय येऊन जातं 0 येऊन जाईल. हे -1 × -17 +17 -5 × 5 -25 आणि दोन्हीचा डिफरन्स जर काढला तर आपल्याला आन्सर काय येऊन जाईल -8 येऊन जाईल.